ठरलं तर मग या मालिकेच्या 28 जानेवारीच्या भागामध्ये प्रतिमा सुमनला सांगते, सुमन तुझ्यासाठी कॉफी आणते मी. आणि ती कॉफी आणायला गेल्यावरती सायली म्हणते, खरंच प्रतिमा आत्या तुम्ही इतकी छान ॲक्टिंग करताना की सगळ्यांचाच तुमच्यावरती विश्वास बसलेला आहे. पण प्रतिमा म्हणजे त्या इकडे सुमनच्या मनामध्ये सतत एक विचार येतोय की सायली मला खूप वाईट वाटतंय ग, आपण या सगळ्यामध्ये आता दादा वहिनींना सुद्धा आता म्हणजे खोटं बोलतोय, त्यांना तरी खरं सांगूया का. यावरती सायली म्हणते, नाही सुमन काकू, जर का आपण त्यांना खरं सांगितलं आणि म्हणजे गाफील क्षणी जर का प्रतिमा आत्या काहीतरी बोलून गेल्या नागराज काकांना किंवा नागराज काकांनी त्यांना फसवायचा प्रयत्न केला तर मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर का रविराज काकांना समजलं की ह्या अशा म्हणजे नागराज काकांनी हे असे काही गोंधळ केलेत तर मात्र त्या आता जरा ते चिडले आणि काही बोलले, म्हणून आपण नको सांगूया, जेणेकरून काहीही झालं ना तरी सुद्धा आता इकडे जे सावध व्हायला नको नागराज काका. असं म्हटल्यावर ती सुमन म्हणते, ठीक आहे. यावरती आता सांगायला लागते सायली, आता आपल्याला गप्प बसून चालणार नाहीये, त्यांच्या तोंडून सत्य वदवून घ्यायला पाहिजे, वेळ फार कमी आहे, त्यामुळे तुम्हाला ही ॲक्टिंग करायलाच पाहिजे असं म्हणत ती आता तिला समजवते. इकडे तोपर्यंत कल्पना जेवण करत आहे. त्याच वेळेला आई असं म्हणत सचिनची एंट्री झालेली आहे. मग कल्पना चिडले, अस्मिताच्या वडिलांनी तुला आता घराबाहेर काढले ना, परत इकडे का आलेला आहेस. यावरती तो म्हणतो, मला एकदा अस्मिताला भेटू द्या, फक्त एकदा अस्मीला भेटून आणि मग मी जाईन. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, तुला एकदा सांगितलं की नाही की इथे तुला अजिबात भेटायला मिळणार नाहीये, आत्ताच्या आत्ता निघून जा बरं इथून. तो म्हणतो, एकदा मला अस्मिताला भेटू दे. बरं हे सगळं चालू असताना तिकडे आता तिकडे प्रताप सुद्धा आलेला आहे. इकडे आता तोपर्यंत जेव्हा सायली, प्रतिमा आणि आता सुमन ह्या तिघी जणी वरती आहेत, नागराजचं लक्ष मात्र तिकडेच आहे. नक्की काय चाललंय इथे, हे लोक काय करतायत असं सतत त्याच्या डोकं चालू आहे. अर्जुन म्हणतो, काका ये तू इकडे बस बरं, कशाला इतका विचार करत बसतोयस. यावरती तो म्हणतो, नाही रे, मला सुमनची काळजी वाटते. तितक्यात आता सुमनसाठी कॉफी घेऊन चाललेली असताना प्रतिमा हा तिकडे येतो आणि दे वहिनी, मी देतो सुमनला कॉफी असं म्हणत तिच्या हातामधून इकडे कॉफी तो काढून घेतो. त्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, भाऊजी अहो द्या मी देते. यावरती तो म्हणतो, नको, तेवढंच मी सुमन सोबत जरा बघतो सुद्धा तिला आणि भेटतो सुद्धा, दे बहिणी माझ्या हातात कॉफी. असं म्हणत तो आता प्रतिमाच्या हातामधून कॉफी काढून घेतो. कॉफीचा मग काढून घेतल्यावरती मग आता इकडे प्रतिमाला तो सांगतो की मी देतो. इकडे तोपर्यंत सायली सांगते, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला आता नागराज काकांचं हे सगळं भांड आहे ते भांड फोडायलाच पाहिजे. इकडे आता सगळेच जण वाट पाहत आहेत कधी सुमन लवकरात लवकर बरी होईल ते. हे सगळं चालू असताना नागराज तिकडे आलाय आणि तो पटकन कॉफी देण्याच्या निमित्ताने आत शिरलेला आहे. इकडे मग ह्या दोघींचं बोलणं आता थांबलेलं आहे. नागराज आता हे सगळं काही ऐकू शकलेलं नाहीये आणि त्यामुळे ह्यांचा प्लॅन आता यशस्वी होणार असतो. त्यानंतर मग नागराज आल्यावरती सुमन अधिकच हायपर झालेली आहे आणि तू चालती हो इथून आणि तू पण चालता हो इथून, तुम्ही कोणीच इथे थांबायचं नाहीये, आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. असं म्हणत ती आता वेड्याची ॲक्टिंग करायला लागते. आणि त्यानंतर मग आता इकडे नागराज खूप खुश होतो, चला या सुमनला कसं वेडं ठरवून ठेवलंय, पुरतं तिला वेडं करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे तो खुश होतो. इकडे तोपर्यंत सचिनला ओरडण्यासाठी प्रताप आलेला आहे आणि तुझं इथे कामच काय, तू इथे का आलेला आहेस, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत तो चिडलाय. यावरती लगेचच तो सांगायला लागतोय, हे बघा एकदा मला अस्मीची भेट घेऊ दे, फक्त एकदा मी अस्मीला भेटेन आणि त्यानंतर मग आता मी अस्मीला बोलेन आणि निघून जाईल, मला फक्त अस्मीला बघायचं आहे प्लीज असं म्हणत त्याची ओव्हर ॲक्टिंग सुरू आहे. बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आणि सायली आता घरी यायला लागलेले आहेत. ज्या वेळेला अर्जुन सायली घरी येतात तेव्हा ह्याचा गोंधळ चालूच असतो. मग अर्जुन येतो आणि खाटकन त्याच्या एक थोबाडीत देतो. तो आता अस्मी म्हणत आत चाललेला असतो आणि अर्जुन येऊन त्याला एक थोबाडीत देतो आणि त्यानंतर तो म्हणतो, तुला बाबांनी सांगितले ना की या घरामध्ये यायचं नाहीये म्हणून, मग पुन्हा या घरामध्ये येण्याची तुझी हिंमत कशी होते. तुला बघितल्यावरती अस्मिताताईला त्रास होतो, मग तरी
तरी सुद्धा तू या घरामध्ये का येतोस असं म्हणत त्यांनी त्याला चक्क आता मारलेलं आहे. बरं हे सगळं चालू असताना तो म्हणतो, हे बघ तू मला मार नाही तर अजून काय कर, मी अस्मीला भेटल्याशिवाय बिलकुल जाणार नाहीये. काहीही झालं तरी मी एकदा अस्मीला भेटेन. अस्मी तितक्यात अस्मिता आलेली आहे. काय झालं सचिन, तू इथे का आलास? यावरती तो म्हणतो, अस्मी ऐक ना एकदा मला चान्स दे ना, एकदा मला माफ कर. यावरती अस्मिता म्हणते, का कशासाठी माफ करू तुला? यावरती तो म्हणतो, काय सांगू तुला मी, अगं मी माझ्या बॉसला सांगितलं की मला माझ्या बायकोसोबत आणि मुलासोबत आता इकडे इंडियामध्ये राहायचं आहे, तर त्यांनी माझी नोकरी काढून घेतलेली आहे. बरं इतकंच नाही, मागचे सगळे इन्सेंटिव्ह वगैरे काही द्यायचे होते ना, काहीही दिलेलं नाहीये त्यांनी मला, आणि आता असाच रस्त्यावरती आलोय ग मी तुझ्यासाठी मी ही नोकरी सोडली. मला ते किती सांगत होते की तू परत ये, पण मी म्हटलं नाही, मी माझ्या अस्मितेसाठी आता इथेच राहणार आहे. पण असं करून तू आता जर का माझ्या सोबत राहणार नसशील तर मी काय करू? मी या सगळ्यामध्ये एकटा पडेन. आता ह्या जगामध्ये मी फक्त एकटाच आहे, काय करू अस्मी असं म्हणत तो आता तिला बोलतोय. बरं हे सगळं चालू असताना अर्जुन आता सांगतोय, का तुझी ती गर्लफ्रेंड आहे ना, ती आहे ना, जा तिच्यासोबत राहा. यावरती तो म्हणतो, ही नाती अशी टिकत नसतात रे, खरं ना तर हे नवरा बायकोच असतं, बाकी कसलीही नाती खरी नसतात, बाकी सगळी नाती झूट असतात, झूट असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप सांगायला लागतो, हे बघ आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, तुझा हा ड्रामा बघायला आम्ही इथे बसलेलो नाहीयेत. पण तो अस्मिताला गळ घालतोय, तो अस्मिताला सारखा तेच बोलतोय, अस्मी माझं म्हणणं ऐक, अस्मी माझं म्हणणं ऐक, मी काय सांगतोय ते एकदा समजून तरी घे असं म्हणत तो अस्मिताला गळ घालत असताना अस्मिता म्हणते, सचिन. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, जर का तुला आता माझ्यासोबत राहायचं नाहीये ना, तर आता मी अन्न पाण्याचा त्याग करतो, एकदाचा मरून जाऊ दे. काही झालं तरी सुद्धा आता माझ्या आयुष्यात काही राम राहिलेला नाहीये, मग कशासाठी मी जगून तरी मी काय करणार आहे, आता मला जगायचंच नाहीये असं म्हणत तो आता चांगलाच हायपर झालेला आहे, आणि हायपर होऊन तो आता चिडलाय. त्यावरती मग आता सचिनला इकडे सायली सांगायला लागते, का असं भरल्या घरामध्ये अभद्र गोष्टी बोलताय, असं काही बोलू नका. यावरती तो म्हणतो, मग काय करू सायली, खरं सांगायचं तर आता जगून मला करायचंय तरी काय, खरंच आता मला जगायचंच नाहीये, काहीही झालं तरी सुद्धा आत्ता मी अजिबात जगू शकत नाहीये असं म्हणत तो निघून गेलाय. अस्मिता रडायला लागली आणि आता तिला रडताना बघून सगळ्यांनाच खूप वाईट वाटले. सायली सांगते, अशा अवस्थेमध्ये तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, तुम्ही आता या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास न करून घेता तुम्ही शांत व्हा बरं असं म्हणत ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. पण हे सगळं चालू असताना मग आता इकडे सचिन धमकी देऊन निघून गेलाय आणि अस्मिताला वाईट वाटले. तोपर्यंत इकडे नागराज सुमनच्या खोलीत आलाय आणि तो सांगतो, वहिनी दादा कुठे आहे? यावरती ती सांगायला लागते, ते बाहेर गेलेले आहेत. यावरती तो म्हणतो, तुला सुद्धा बाहेर जायचं होतं ना, तुला सुद्धा बाहेर जाऊन काहीतरी काम होतं ना, पण ती सांगते, नाही सुमन आहे ना इकडे, म्हणून मी इथेच थांबणार आहे. यावरती तो म्हणतो, ठीक आहे ना, मी सुमनची काळजी घ्यायला तयार आहे, तू जा बरं. आणि तसंही आता मी एकदा तिच्यावरती हात उगारलाय म्हणजे काय प्रत्येक वेळेला मी तिला मारायला बसलेलो नाहीये वहिनी, आणि कसं आहे बायकोला नवऱ्याचा सहवास हा लाभलाच पाहिजे ना, तिला सुद्धा जरा बरं वाटेल. यावरती सुमन विचार करते, बरोबर आहे, जर का वहिनी ते असतील तर हे कोणताही गुन्हा आता कबूल करणार नाहीत, हे कोणत्याही प्रकारे खरं बोलणार नाहीत, आणि म्हणूनच वहिनींनी इकडून निघून जाणंच गरजेचं आहे. वहिनी जर का या सगळ्यामध्ये इकडून निघून गेल्या तरच हे बोलतील. आणि त्यावरती प्रतिमा तिला म्हणायला लागते, काय ग सुमन, माझं थोडं काम आहे मार्केटमध्ये, तर मी गेले तर चालेल का? सुमन होकारात ही मान हलवते. नागराज म्हणतो, बघितलंस वहिनी, अगं तिला माझ्यासोबत राहायचं आहे थोडा वेळ असं म्हणत नागराज आता मोठ्या फुशारक्या मारत चाललेला आहे. बरं हे सगळं चालू असताना इकडे आता सगळेच जण उदास आहेत. ते अस्मिताला समजावतायत आणि अस्मिताला आता इकडे बोलतायत की तू त्रास करून घेऊ नको बाळासाठी, स्वतःला कोणताही त्रास करून घेऊ नको असं ते म्हणतायत. बरं हे सगळं चालू असताना अस्मिता म्हणते, एकतर चुकी सचिनची चुकी असून सुद्धा आता इकडे तो जर का माझ्यावरती या सगळ्याचा ब्लेम देतोय तर आता मी कसा हा ब्लेम सहन करणार आहे?
म्हणजे म्हणजे तो मलाच सांगतोय की मी काही खाणार नाही पिणार नाही आणि मला धमक्या देऊन जातोय असं म्हणत आता इकडे अस्मिताला खूपच वाईट वाटलेलं आहे. बरं हे सगळं चालू असताना मग आता इकडे आलेला आहे अश्विन. तोपर्यंत सुमन आता एकटीच बसलेली आहे. एकटी बसलेल्या सुमनला आता इकडे नागराज आलाय. सुमन जेवण जेवून घे बरं, सुमन जेवण जेवून घे, घे घे इथे बस. बरेच दिवस नुसता वडापाव खाऊन आता कंटाळा आला असेल ना, आणि नुसता वडापाव खाऊन कंटाळा आला असेल म्हणून आता थोडंफार तू हे खाऊन घे असं म्हणत तो आता तिला खायला भरवतोय. पण यावरती आता इकडे सुमन थोडीशी घाबरल्याची ऍक्टिंग करते आणि सुमनने काय जबरदस्त ऍक्टिंग केलेली आहे. आणि त्यानंतर तो म्हणतो नुसता वडापाव खाऊन तू किती कंटाळली असशील हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत तो सांगायला लागतो की आता छानपैकी जेवून घे. यावरती सुमन म्हणते मला बांधणारा तूच का अशी तिची आता ऍक्टिंग सुरू होते. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे अश्विन घरी आल्यावरती तो म्हणतो काय झालं, काही सिरियस घडलंय का. यावरती अस्मिता रडायला लागते आणि त्यानंतर मग आता त्याला सगळा प्रकार घडतो. काय झालंय काय नाही हा सगळा प्रकार घडल्यावरती मग आता तो पण सुद्धा चिडतो आणि तो म्हणतो हे बघ सचिनने जे काही केलं ना ते खूपच वाईट केलेलं आहे. मी तर सचिनला सोडणार नाहीये. इतका कसा कोणी निर्दयी असू शकतं आणि आता ते पण आपल्या प्रेग्नंट बायकोच्या सोबत आता असं वागायचं असं म्हणत तो सांगतो हे बघ पण त्याने कितीही चुकीचं वागला ना तरी तुला मात्र या सगळ्यामध्ये बाळासाठी आता इकडे हेल्दी राहायला पाहिजे. बाळासाठी तुला आता कोणत्याही प्रकारे त्रास करून घ्यायला नकोय. प्लीज अस्मिताताई तू रडू नको. याचा सगळ्याचा बाळावरती खूप परिणाम होतो. यावरती कल्पना सांगते आम्ही सुद्धा तिला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो नाही पण आपणच चुकलो. आपणच ज्या वेळेला अस्मिताचं लग्न आता लावायचं होतं ना त्यावेळेला कोणताही पुढचा मागचा विचार केला नाही आणि पुढचा मागचा विचार न करता आपण तिचं लग्न लावून दिलं. मला खरंच या गोष्टीची खूपच खंत वाटत आहे. त्यावरती आता इकडे अस्मिता आपल्या रूम मध्ये जायला निघाले. कल्पना तिला म्हणते हे बघ तू तुझ्या आपल्या रूम मध्ये जाशील आणि तिथे रडत बसशील. हे बघ रडू नकोस, तिकडे जाऊन तू बस इथे आमच्या सगळ्यांच्या सोबत. यावरती ती सांगते मी खरं सांगू का तर सचिन असा आधी नव्हता. आधी तो माझ्यावरती खूप प्रेम करायचा आणि आधी तो मला आता खूप छान सांभाळायचा. हल्लीच त्याचं काय झालंय काही कळायला मार्ग नाहीये. तो आता एकदम बदललेला आहे असं आता ते म्हणायला लागलेलं आहे. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता अस्मिताला सायली जवळ घेते आणि ती सांगायला लागते हे बघा अस्मिताबाई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. काही झालं तरी सुद्धा बाळासाठी तुम्हाला आता अलर्ट राहायलाच पाहिजे. इकडे अस्मिताला घेऊन आता लगेच सायली निघते. इकडे अर्जुन चिडलाय. मी तर त्या आता सचिनला सोडणारच नाहीये आणि तो सचिनला भेटायला त्याच्या रूमवर चाललेला आहे. तितक्यात अश्विन सांगतो थांब दादा मी सुद्धा तुझ्या सोबत येतोय असं म्हणत अश्विन आता त्याला सोबत येतोय असं म्हणून निघाले. पूर्णाजी म्हणते अजिबात कुणीही कुठेही जायचं नाहीये. खरं सांगायचं तर आता हा सचिन मुळातच इकडे विचित्र आहे. तुम्ही गेल्यावरती तो काय म्हणेल तो फार तर तुमची आता माफी मागेल आणि मी चुकलो म्हणेल. बाकी याच्या पलीकडे काही त्याच्याकडनं अपेक्षा करू नका. तो कधीही सुधारण्यातला नाहीये. उगाचच जाऊन आता तुम्ही कशाला तुमचे वेळ खराब करताय असं म्हणत पूर्णाजीने ह्या दोघांना थांबवलेलं आहे. बरं इकडे सगळं चालू असताना नागराज आता तिला खाऊ भरवतोय आणि ती म्हणाला ते तूच ना तो तूच माझे हात बांधले होतेस ना तूच तिथे येला होतास ना असे कर्कचून हात बांधले होतेस आणि रात्र झाली माझ्या तोंडात बोळा भरला होतास असं म्हणत तिला आता आठवल्याची ती ऍक्टिंग करते. नागराज आता खदा हसतोय. कोण मी काय बोलतेस तू सुमन, अगं असं काय करतेस वेड्यासारखं, मी कशाला तिकडे येईन. सुमन असं वेड्यासारखं काहीतरी करू नको सुमन असं म्हणत तो तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय आणि सुमन आता आपण सगळं विसरलो असं दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करते आणि ती आता सांगायला लागते तू नाही ताई तो वेगळाच माणूस होता. तो कोणतरी वेगळाच होता. तोंडामध्ये माझ्या बोळा कोंबला, माझे हात कर्कचून बांधून ठेवले. नाही मला काही आठवत नाहीये. यावरती मग आता तो सांगायला लागतो अगं तेच तर मी तुला सांगतोय की तो नाहीच आहे ना. मी तो नाहीच आहे. तो कोण होता, तो महिपत होता ना. आणि त्यामुळे मग आता या सगळ्यामध्ये तू आता स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं असं म्हणत मग आता लगेचच इकडे सुमनला तो वेड्याचा झटका आलाय असं तिला स्वतःला समजवण्याचा
ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि तो सुमनला या सगळ्यामध्ये आता इकडे बोलायला लावतो. बरं, हे सगळं चालू असताना सुमन आता मी विसरले सगळं असं म्हणायला लागलेली आहे. आणि आता याचं रेकॉर्डिंग चालू आहे, म्हणजे हे कुणालाच माहीत नाहीये. आणि त्यावरती मग आता सुमन थोडीशी हायपर झालेली आहे. इकडे सायली सांगत आहे, मला तर काही कळतच नाहीये की आता हे सगळ्यामध्ये अस्मिताताईंचं काय करायचंय. अस्मिताताईंना या सगळ्यामध्ये आता किती त्रास होतोय हे काही कुणाला कळत नाहीये. त्यांचा त्रास न मला बघवत नाहीये. या सचिन भाऊजींनी ही अशी मरणाची धमकी दिली ना, त्यामुळे उगाच जीव माझा घाबरा झालेला आहे. इकडे तोपर्यंत आता रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे आणि सुमनने हुशार रेकॉर्डिंग सुरू ठेवत इकडे आता नागराजच्या तोंडून सत्य वदवून घेण्याचा पुढचा प्लॅनिंग केलेला आहे. आणि ती आता रेकॉर्डिंग चालू ठेवल्यावरती तो सांगायला लागतो, तुला काय ऐकायचंय? हो, मीच 22 वर्षापूर्वी सुपारी दिली होती सुपारी, असं म्हणत तो आता बोलायला लागलाय. जा, कुणाला जाऊन सांगायचं तर सांग. कुणालाही जाऊन सांगितलंस तरी कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये, ही गोष्ट मात्र खरी. आणि इकडे अर्जुन सायली हे सगळं ऐकतायत आणि दोघांनाही 440 वोल्टचा खूपच मोठा झटका बसलेला आहे आणि त्यामुळे नागराजचं भांडं फुटलेलं आहे.